देवाला पण मानलं पाहिजे. तो माणसांच्या जोड्या पण विलक्षण बनवतो. एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहीत असतं. म्हणून तो मित्रांच्या, प्रेमाच्या, नवरा-बायकोच्या जोड्या बनवतानाही 2 अशा व्यक्तिमत्वांना एकत्र आणतो, की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील. अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो, गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो, भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो, खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते. खरं तर 2 व्यक्तीमध्ये फरक हा असणारच, पण हा फरक ओळखून तुम्ही कसे निभावता यावर तुमच्या नात्याचं सौंदर्य अवलंबून असतं. प्रत्येकानं आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यावा यासाठीच एकटं राहू नये, यासाठीच मैत्री, जोडीदार, सहचर ह्या गोष्टी उदयास आल्या. आपण मात्र या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची तस्ती कधी घेत नाही. आपला माणूस थोडंसं वेगळं आहे, पण गोड आहे, प्रिय आहे, हा विचार जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा त्याचं वेगळंपण सहजच आपल्यामध्ये सामावून जातं. अनुरूप याचा अर्थ कधीच एकसारखा असा होत नाही. अनुरूप याचा अर्थ जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो आणि ह्या वेगळेपणातूनच एक सुंदर, संवेदनशील, मोहक नातं निर्माण होतं, जे आपल्याला जपतं आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो.